धन्याचा समावेश हा प्रत्येक घरामधील मसाल्याच्या डब्यामध्ये असतो. तर धन्याचा समावेश आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये का करावा हे पूर्वजांना आधीपासूनच माहिती होतं. धने हे पचनक्रिया वाढवण्यासाठी मदतशीर ठरतात. बऱ्याच व्यंजनामध्ये आपण धन्याचा, अख्ख्या धन्याचा किंवा धन्याच्या पावडरीचा वापर करतो किंवा जी कोथिंबीर असते ती भाजीमध्ये टाकली जाते. कारण की धन्यामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे पोषक तत्वे असतात, वेगवेगळे खनिज द्रव्य असतात, तसेच अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपल्या शरीराला होणाऱ्या विविध रोगांपासून संरक्षण करण्याचं काम हे धने करतं. आणि म्हणूनच आधीपासूनच ह्या धन्याचा समावेश आपल्या आहारामध्ये केला जातो. धन्याच्या पाणी पिण्याचे बरेचसे फायदे तुम्हाला माहित असतील. बरेच जण थायरॉइडच्या वेगवेगळ्या समस्यांमध्ये किंवा अपचनाच्या तक्रारी असतील त्यासाठी देखील ह्या धन्याचं पाणी पितात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धन्याचे आरोग्यदायी काय फायदे आहेत, औषधी काय गुणधर्म आहेत, कोणत्या व्याधीमध्ये कशा प्रकारे ह्या धन्याचा वापर करावा, तसेच किती प्रमाणामध्ये कशा प्रकारे ह्या धन्याचं सेवन करावं, धन्याचे जे पाणी आहे ते योग्य पद्धतीने कशा प्रकारे तयार करावं आणि ह्या धन्याच्या पाणी पिण्याचे किती आरोग्यदायी फायदे आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजीवार. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आतापर्यंत आपण बऱ्याचशा मसाला द्रव्यांबद्दल माहिती बघितली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धन्याबद्दल माहिती बघणार आहोत. ह्या धन्यांची पूजा आपण धन्वंतरी जयंतीच्या दिवशी देखील करतो. एवढे महत्व ह्या धन्याला आहे. फक्त धने किंवा धन्याची पावडर किंवा धन्याचे पाणी पिल्याने अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला होतात. तर सर्वात प्रथम ह्या धन्याचे काय औषधी गुणधर्म आहेत ते आपण बघूयात. धने, मराठीमध्ये याला धने, त्याच्या पाल्याला, पानांना कोथिंबीर असे म्हणतात. हिंदीमध्ये धनिया म्हणतात. आयुर्वेदामध्ये धान्यक, रुद्रगंधा कारण की ती सुवासिक असते, छत्रा, धन्याचे जे तुरे असतात ते छत्रीसारखे असतात म्हणून तिला छत्रा असे म्हणतात. आता आपण बघूयात की ह्या धन्यांचे आरोग्यदायी औषधी काय गुणधर्म सांगितले आहेत. धन्याची जी पाणी असतात म्हणजे कोथिंबीर असते ती थोडीशी कषाय रसाची म्हणजे कषाय तुरट चवीची, थोडीशी कडू असते, पचायला लघु, हलकी, स्निग्ध असते. तिचा जो विपाक आहे तो मधुर सांगितला आहे आणि वीर्य हे उष्ण सांगितले आहे. वाळलेले जे धने असतात ते चवीला तुरट, थोडेसे कडू, पचायला हलके आहेत. त्रिदोषहर म्हणून ह्या धन्यांचा उल्लेख केला आहे. धने हे आयुर्वेदामध्ये अवृष्य म्हणजे वृक्ष नसलेले, मूत्रल म्हणजे लघवीचे प्रमाण वाढवणारे आहेत, दीपन म्हणजे भूक वाढवणारे आहे, ज्वरघ्न म्हणजे ज्वर कमी करणारे आहे, ताप कमी करणारे आहे, रोचन म्हणजे जेवणाला रुची प्रदान करणारी आहे, ग्राही म्हणजेच जर तुम्हाला अतिसार म्हणजे जुलाब होत असतील तर जुलाब कमी करणारी आहे, दुर्गंधनाशन म्हणजे जर तोंडाचा वास येत असेल किंवा अंगाचा वास येत असेल तर अशा वेळी धन्याचं सेवन केल्यामुळे दुर्गंध नाश होतो. हृदय म्हणजे हृदयासाठी टॉनिक सांगितली आहे. तृष्णापह म्हणजे ज्यांना वारंवार तहान लागते, खूप पाणी पिलं तरीसुद्धा तहान भागत नाही, अशांसाठी धन्याचा वापर अतिशय योग्य ठरतो. त्यानंतर दाहहर, बऱ्याच जणांना अंगाचा दाह होतो, बर्निंग सेन्सेशन असतं, जळजळ होत असते, अशावेळी धन्याचा वापर करावा. वमीहर म्हणजे ज्यांना उलटी, मळमळ यासारख्या तक्रारी असतात तर ती तक्रार कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय दमा, खोकला यावर देखील अतिशय उपयुक्त आहे. आयुर्वेदातील चरक संहितेमध्ये चरकाचार्यांनी 50 महाकषाय सांगितले आहेत. त्यापैकी तृष्णाप्रशमन तसेच शीतप्रशमन या महाकषायामध्ये धन्याचा समावेश केला आहे. आता आपण बघूयात की धन्याचा वापर आपण आरोग्यदृष्ट्या कशा प्रकारे करू शकतो, कोणत्या व्याधीवर कशा प्रकारे धन्याचा वापर करावा. तर आपण धन्याचे वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो.
धने हे डायरेक्ट वापरू शकतो किंवा अशा प्रकारे भरड चूर्ण बनवून ते वापरू शकतो. तसेच कोथिंबीर आपण तिचा रस काढून तो रस वापरू शकतो. कोथिंबीरीची पेस्ट करून ती पेस्टसुद्धा उपयुक्त आहे. धन्याचे बारीक पावडर म्हणजे चूर्ण करावे ते देखील अतिशय उपयुक्त आहे. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मात्रेमध्ये ह्या धन्याचा तसेच कोथिंबीरीचा वापर वेगवेगळ्या व्याधींवर केला जातो. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की आपण कोथिंबीर आणि धन्याचा वेगवेगळ्या प्रकारे कशा उपयोग करू शकतो, कोणत्या मात्रेमध्ये ह्यांचा वापर करू शकतो. जर तुम्हाला शरीरामध्ये कुठेही दाह होत असेल, जळजळ होत असेल, जसे की बऱ्याच जणांना बिब्बा उभरतो, त्या बिब्बा उभरल्यामुळे शरीरावर जळजळ होते, अशा वेळी जर तुम्ही कोथिंबीरीची पेस्ट लावली तर ती जळजळ कमी व्हायला मदत होते. त्यानंतर पित्तामुळे जर तुम्हाला जळजळ होत असेल तर कोथिंबीरीचा रस प्यावा. गर्भाशय ग्रीवेच्या जखमा जर असतील तर त्यामध्ये सुद्धा ह्या कोथिंबीरीचा उपयोग केल्यामुळे ज्या जखमा आहेत त्यामुळे होणारी जळजळ आहे ती कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना नागिनीमुळे जळजळ होते. नागिनीचे जे छोटे छोटे पुरळ असतात त्या ठिकाणी अतिमात्रेमध्ये जळजळ होते, दाह होतो. अशा वेळी कोथिंबीरीची पेस्ट जर तुम्ही नागिनीवर लावली तर ती जळजळ कमी व्हायला मदत होते, नागिन कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना वारंवार तोंड येत असतं किंवा नाकातून रक्तस्राव होत असतो. अशा वेळी देखील कोथिंबीरीच्या पानांचा रस हा अतिशय उपयुक्त ठरतो. कोथिंबीरीचा रस यालाच स्वरस असे म्हणतात. जर तुम्हाला ते प्यायचं असेल तर 10 ते 20 ml ह्या मात्रेमध्ये हा कोथिंबीरीचा रस तुम्ही पिऊ शकता. कोथिंबीरीची पेस्ट बनवून ज्या ठिकाणी दाह जळजळ आहे त्या ठिकाणी लावावी. कोथिंबीरीची पेस्ट ही मधासोबत देखील लावू शकता. सुमारे 10 ते 15 मिनिट ती त्या ठिकाणी ठेवावी, नंतर धुवून टाकावी. जर तुम्हाला मुरूम असेल, पुरळ असेल, अशा वेळी ह्या कोथिंबीरीच्या पेस्टचा मसाज करावा. सुमारे 3 ते 4 मिनिट तुम्ही अशा प्रकारे त्या पेस्टचा गुलाबजलासोबत मसाज करू शकता. त्यानंतर धन्याची पावडर ही अर्धा ते 1 चमचा म्हणजे जवळपास 3 ते 6 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये व्याधीनुसार जेवणाच्या आधी किंवा जेवल्याच्या नंतर गरम पाण्यासोबत किंवा मधासोबत तुम्ही घेऊ शकता. धन्याचा क्वाथ म्हणजे काढा देखील तुम्ही बनवून पिऊ शकता. सुमारे 1 चमचा धने घ्यावे, त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकावे, अर्धा कप शिल्लक राहील इथपर्यंत आटवून घ्यावं, त्यानंतर गाळून ते पाणी प्यावं. यालाच धन्याचा क्वाथ असे म्हणतात. तर सुमारे 4 ते 5 चमचे हा क्वाथ तुम्ही जेवणाच्या आधी किंवा जेवल्यानंतर किंवा ताकासोबत घेऊ शकता. ज्या लोकांना वारंवार अपचनाचा त्रास होतो, आम्लपित्ताचा त्रास आहे, वारंवार मळमळ किंवा अतिसार किंवा संडासामध्ये आमांश होत असेल, अशा वेळी ह्या धन्याच्या क्वाथाचा वापर केला जातो. आता आपण बघूयात की धन्याचे पाणी, ज्यालाच आयुर्वेदामध्ये धान्यखीम असे देखील म्हणतात, तर ते घरच्या घरी कशा प्रकारे तयार करावे. तर यासाठी सुमारे 1 ते 2 चमचे अख्खे धने किंवा धन्याची भरड तुम्ही घ्यावी. त्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी टाकावे आणि अशा प्रकारे बनवलेलं पाणी हे रात्रभर तसेच ठेवावे. त्यावर प्लेट झाकून ठेवावी. त्यानंतर सकाळी उठल्यावर हे जे धने आहेत ते हाताने थोडेसे चुरमळून घ्यावे आणि त्यानंतर ते पाणी गाळून प्यावे. किंवा तुम्ही हे जे पाणी आहे त्याचा गॅसवर पुन्हा ठेवून एक प्रकारचा चहा किंवा काढा तयार करू शकता. तसे जरी पाणी पिलं तरीसुद्धा चांगल्या प्रकारे फायदा बघितला जातो. तर धान्यखीम याचे आयुर्वेदामध्ये बरेचसे गुण सांगितले आहे. जर आपल्या शरीरामध्ये ताप असेल, जुना ताप असेल, अंगाचा दाह जळजळ होत असेल, वारंवार तहान लागत असेल, अतिपित्तामुळे अनेक जे आजार होतात ते आजार असतील, अशा वेळी तसेच धान्यखीम म्हणजे हे धन्याचं पाणी हे नॅचरल डिटॉक्सिफिकेशनचं काम देखील करतं. म्हणजे आपल्या शरीरातील विषारी घटक शरीराच्या बाहेर काढण्याचं काम हे धने करतं. किंवा तुम्ही 1 भाग धने घ्यावे, त्यामध्ये 6 भाग पाणी टाकावे, रात्रभर
हे अशा प्रकारे धने भिजू घालावे. सकाळी उठून त्यामध्ये थोडीशी खडी साखर, आणि खडी साखर नसेल तर गूळ टाकावा, सेंद्रिय गूळ. अशा प्रकारे जरी तुम्ही पाणी पिलं तरी आधी सांगितलेले फायदे तुम्हाला बघता येईल. परंतु यामध्ये मध टाकू नये, कारण की मध हे उष्ण असतं आणि धान्याचं जे पाणी आहे, धण्याचं पाणी, हे थंड सांगितलं आहे. तर हे जे पाणी आहे आपल्याला रोज सकाळी रिकाम्या पोटी म्हणजे उपाशी पोटी सुमारे 40 ते 50 ml ह्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. व्हिडिओच्या पुढे आपण जाणून घेऊयात की फक्त धण्याचे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात, कोणत्या कोणत्या व्याधीमध्ये आपण हे धण्याचे पाणी कशा प्रकारे प्यावे. जर तुम्हाला वारंवार अपचनाचा त्रास होत असेल, वारंवार कडवट किंवा करपट ढेकरा येत असतील, तर अशा वेळी हे धण्याचे पाणी प्यावे. बऱ्याच जणांना सकाळी सकाळी छातीमध्ये जळजळ होते किंवा अपचनामुळे जळजळ झालेली असते. अशा वेळी सुद्धा हे धण्याचे पाणी प्यावे. धण्याचे पाणी पिल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. वारंवार अपचनाचा त्रास होणाऱ्यांनी यामध्ये थोडासा बदल करावा. यामध्ये चिमूटभर सुंठ सुद्धा घालावी. म्हणजे जेव्हा आपण रात्री धणे भिजू घालतो त्यामध्ये चिमूटभर सुंठ पावडर टाकावी आणि मग ते पाणी सकाळी प्यावे. ज्या लोकांना थायरॉईडचा त्रास आहे अशा लोकांसाठी देखील हे धण्याचे पाणी अतिशय गुणकारी ठरते. धण्याच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन B1, B2, B3 तसेच अनेक प्रकारची खनिजे आहेत. धण्याचे पाणी हे आपल्या शरीरातील वात आणि कफाचं बॅलन्स करतं, पित्त कमी करायला मदत करतं. त्यामुळे ज्या लोकांना थायरॉईड आहे अशासाठी धण्याचे पाणी हे अतिशय उपयुक्त ठरते. थायरॉईडसारखे जे डिसीज असतात ते मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात, म्हणजे आपले पचनक्रिया व्यवस्थित नसल्यामुळे होणारे हे डिसीज असतात. म्हणून ह्यामध्ये जर तुम्ही धण्याचं पाणी रोज सकाळी उपाशीपोटी पिलं तर तुमचा थायरॉईड ग्रंथीचे काम सुधारण्यास मदत होते. त्यानंतर ज्या लोकांना हाय बीपीचा त्रास आहे अशा लोकांसाठी देखील धण्याचं पाणी अतिशय उपयुक्त ठरतं. ज्या लोकांना वारंवार डोकेदुखी होते किंवा आपल्या शरीरातील वाढलेल्या पित्तामुळे डोकेदुखी होत असते किंवा मायग्रेनचा त्रास असतो, अशांसाठी देखील हे धण्याचे पाणी अतिशय उपयुक्त ठरते. जर तुम्हाला ताप आला असेल तर अशावेळी धण्याचे पाणी, त्यामध्ये थोडीशी खडी साखर किंवा पटोल आणि धणे याचा क्वाथ बनवून जर तुम्ही घेतला तर तुमचा ताप कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर अशावेळी 2 भाग धणे 1 भाग सुंठ सिद्ध केलेलं पाणी जर तुम्ही घेतलं तर इन्फेक्शन कमी व्हायला देखील मदत होते. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी देखील हे धण्याचं पाणी अतिशय उपयुक्त ठरतं. बऱ्याच जणांना कंटिन्यू कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलमध्ये काम केल्यामुळे, मोबाईल बघत राहिल्यामुळे डोळ्यांची जळजळ होते. अशावेळी आपण बनवलेलं धण्याचं पाणी हे आय ड्रॉपप्रमाणे एक एक थेंब आपल्या डोळ्यामध्ये जर टाकलं तर आपल्या डोळ्यांची जळजळ कमी व्हायला मदत होते. धण्याचं पाणी हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त ठरतं. धण्याचं पाणी हे उत्तम असं कार्मिनेटिव्ह म्हणून काम देखील करतं. म्हणून ज्यांना वारंवार पोटफुगीचा त्रास होत असेल तर अशा लोकांनी धण्याचं पाणी पिल्यामुळे पोटफुगी कमी व्हायला मदत होते. मार्च महिना सुरू झाला की ऊन देखील सुरू होतं. त्यामुळे जर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कोणतं हेल्दी शीतपेय पाहिजे असेल तर तुम्ही यासाठी अशा प्रकारे बनवलेलं धण्याचं पाणी खडीसाखर टाकून घेऊ शकता. अशा वेळी जर आपण हे पाणी पिलं तर वारंवार लागणारी तहान कमी व्हायला मदत होते. जेणेकरून तुम्हाला फ्रीजचं थंडगार पाणी पिण्याऐवजी जर तुम्ही अशा प्रकारे बनवलेलं धान्य हिम घेतलं तर आपली तहान कमी व्हायला मदत होते. आपली बॉडी हायड्रेटेड राहते. उन्हामुळे होणारा जो त्रास असतो, जो पित्त वाढल्यामुळे होणारा त्रास असतो, तो कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना उन्हामुळे पित्त वाढतं आणि पित्ताचे बरेचसे आजार होतात किंवा अतिउष्णतेचा त्रास होतो, अति प्रमाणामध्ये घाम येतो किंवा बऱ्याच जणांना उन्हाळ्यामध्ये मासिक पाळीमध्ये अतिरक्तस्राव होतो. बऱ्याच जणांच्या नाकाचा घोळाना फुटतो, नाकातून रक्तस्राव होतं. अशा वेळी जर तुम्ही धान्याचे पाणी म्हणजे धान्य खीम प्यायला सुरुवात केली
तर वाढलेल्या पित्ताचा त्रास कमी व्हायला मदत होते, अतिउष्णतेचा त्रास कमी होतो, तसेच अतिघामामुळे अंगाला जो वास येतो तो कमी होतो. बऱ्याच जणांच्या तर तळहाताला तळपायाला देखील अतिप्रमाणामध्ये घाम येतो, तर ते देखील कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना उन्हामुळे वारंवार जुलाब लागतात किंवा पित्तामुळे इन्फेक्शनमुळे जुलाब लागतात, तर अशा वेळी 4 वेळा जे आपलं तूप असतं ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. यालाच 4 वेळा धुतलेलं तूप आणि हे जे धन्याचं पाणी आहे ते जर एकत्र करून घेतलं तर वारंवार होणारे अतिसार, पित्ताचा त्रास कमी व्हायला मदत होते. किंवा 1 चमचा वाळा, 1 चमचा धने, चिमूटभर शुंठ पावडर आणि अर्धा चमचा बिल्व पावडर असं एकत्र करून त्याचा जर काढा बनवला तर त्यामुळे वारंवार होणारे जुलाब कमी व्हायला मदत होते आणि भूक चांगली लागण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वारंवार जुलाब होत असतील आणि सोबत तहान देखील अतिप्रमाणात लागत असेल तर अशा वेळी धने आणि वाळा याने सिद्ध केलेलं पाणी प्यावं. हे जे धन्याचं पाणी आहे ते आपण किती दिवस पिऊ शकतो, तर ज्या लोकांचं पित्त वाढलेलं आहे किंवा पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी सुमारे 2 महिने अशा प्रकारे बनवलेलं धन्याचं पाणी प्यावं. ज्या लोकांची कफ प्रकृती आहे अशा लोकांनी मात्र कमी प्रमाणामध्ये आणि कमी कालावधीसाठी हे धन्याचं पाणी प्यावे. धन्याचा वापर अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो, जसे की मूत्रमार्गातील आजारांवर उपयुक्त अशा चंद्रप्रभा वटीमध्ये, मेंदूचं टॉनिक असलेल्या ब्राह्मी वटीमध्ये, पाईल्स म्हणजे मूळव्याधीच्या औषध असलेल्या कांकायन वटीमध्ये, तसेच आधमान, शूल, पोटामध्ये दुखणं यामध्ये वापरल्या जाणाऱ्या हिंगवादी वटीमध्ये, वारंवार होणाऱ्या जुलाबासाठी वापरलेल्या दाढीमाष्टकमध्ये. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या मसाला द्रव्यासोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.